पाहूयात पुढची बातमी। कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव हा आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे इथल्या पाण्याची चिंता सध्या मिटलेली दिसते आहे। त्यामुळे आपण बघतोय राज्यभरामध्ये सगळीकडे तुफान पावसाला सुरुवात झाली आहे आणि कोल्हापूरमधल्या कळंबा तलावाची ही दृश्य। कळंबा तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे। काही स्थानिक आणि पर्यटक सुद्धा इथे आनंद घेताना दिसतात। दुसरीकडे पाण्याची चिंता सुद्धा मिटलेली आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, आपण बघतोय एक सुखावह अशी ही बातमी आहे कोल्हापूरकरांसाठी। यामिनी अगदी बरोबर आहे। कोल्हापूर शहराच्या नजीक असलेला जो कळंबा तलाव आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। मात्र दरवर्षीपेक्षा 3 दिवस उशिराने हा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला पाहायला मिळतं। गेल्या वर्षी हा कळंबा तलाव 21 जुलैला आहे तो ओव्हरफ्लो झाला होता। यावर्षी मात्र तो 24 जुलैला झालेला आहे। कळंबा शहरापासून अगदी जवळ आहे आणि म्हणून नागरिक देखील या कळंबा तलावाच्या सांडव्यामधून जे पाणी पडतं आणि एक धबधबा तयार होतो, या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावावा लागतो असं चित्र असतं, कारण नुकताच हा बंधारा ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूरकर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। 3 ते 4 वर्षांपूर्वी याच धबधब्याच्या प्रवाहातून 2 तरुण आहेत ते वाहून गेले होते आणि त्यांना अडवण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात येतोय। खरं तर कोल्हापूर शहराचा जो पाणी पुरवठा होत होता पूर्वी तो याच कळंबा तलावातून होत होता। आता देखील कळंबा गावाला असेल आणि कोल्हापूरच्या अर्ध्या शहराला असेल याच कळंबा तलावातून पाणी पुरवठा होतो। त्यामुळे कुठेतरी कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झाल्यानंतर सुखद धक्का मानला जातो, कारण कळंबा तलावाचा जो कॅचमेंट एरिया आहे तो खूप नाही आहे, कारण खूप कमी संत गतीने या ठिकाणी कळंबा तलावाचं पाण्याची पातळी आहे ती वाढत होती। आता हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिक देखील इथं सुखावलेले आहेत। यामिनी अगदी धन्यवाद विजय या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।